नमस्कार, साठी कला रंग या माझ्या चॅनल मध्ये तुमचे सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। हे लिंबू पाणी फक्त लिंबू पाणी नाहीये बरं का, आयुर्वेदिक अमृत आहे। कारण की याच्यामध्ये आपण अशा दोन वस्तू मिक्स केल्या आहे ज्याच्याने तुमच्या शरीराचे वजन झपाट्याने उतरेल, त्याचबरोबर शरीरातील हजारो बिमाऱ्या दूर होऊन जातील। असे हे आयुर्वेदिक अमृत हे लिंबू पाणी कसे बनवायचे आहे, त्याच्यात कोणत्या दोन वस्तू टाकायची आहे, केव्हा प्यायची आहे आणि किती प्रमाणात प्यायची आहे, हे सर्व मी या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे। आणि म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज 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 सबस्क्राइब करून द्या। सबस्क्राइब करणे फ्री आहे आणि म्हणूनच सबस्क्राइब करून द्या आणि व्हिडिओला लाईक पण करून द्या। हे लिंबू पाणी फक्त लिंबू पाणी नाही आहे बरं का, तर हे लिंबू पाणी आयुर्वेदिक अमृत रसायन आहे आणि हे वेट लॉस करणारे रसायन आहे। लिंबू पाणी हे एक पेयच नाहीये बरं का, तर आपल्या शरीरातील अनेक आजार कमी करणारे एक रासायनिक आहे। एवढेच नाही, झटपट वेट लॉस करणारे हे एक रसायन आहे। फक्त ते योग्य पद्धतीने बनवले गेले पाहिजे। या लिंबू पाण्याने झटपट वजन कमी होतं आणि त्वरित आपल्या शरीरामध्ये एनर्जी येते। पण झालेली एखादी नस असेल तर ती पण उघडून जाते, रक्ताभिसरण पण व्यवस्थित होतं आणि त्याच्यामुळे बीपी पण चांगलं राहतं। उष्णतेचा कोणताही त्रास आपल्या शरीराला होत नाही आणि आपल्या शरीरामध्ये खूप उष्णता असेल तर ती सुद्धा निघून जाते आणि म्हणूनच आपली त्वचा एकदम टाईट राहते आणि फ्रेश वाटते। आपल्या शरीराची रोग प्रतिकार शक्ती प्रचंड वाढते, कारण की याच्यामध्ये विटामिन सी भरपूर मात्रामध्ये आहे। लिंबू पाण्याने आपली पचन शक्ती पण वाढते, आपण जे पण खाल्लं ते अगदी व्यवस्थित पचून जाते। असे अनेक आजारांवर हे लिंबू पाणी रामबाण औषध आहे। लिंबू पाण्याने असे अनेक फायदे आपल्या शरीराला होतात, आपल्या शरीरातील अनेक रोग निघून जातात आणि आपले शरीर एकदम तंदुरुस्त बनते। आणि याच्यासाठी लिंबू पाणी आपल्याला योग्य रीतीने बनवायचं आहे। हे लिंबू पाणीचे एवढे जे फायदे आहेत, असे लिंबू पाणी कसं बनवायचं आहे ते आता आपण पाहणार आहोत। हे लिंबू पाणी बनवण्यासाठी आपल्याला 2 लिंबू लागणार आहे, 2 चमचे किंवा एक छोटीशी वाटी भरून साखर लागणार आहे, 2 चमचे मध लागणार आहे आणि स्वाद अनुसार थोडंसं काळं मीठ लागणार आहे आणि 1 ग्लास पाणी। एवढं साहित्य आपल्याला याच्यासाठी लागणार आहे। स्वाद अनुसार किंवा 5 ग्राम आपल्याला काळं मीठ घ्यायचं आहे। काळं मीठ ज्याला आपण संचळ खार पण म्हणतो, ते संचळ खार ते 5 ग्राम घ्यायचं आहे। हे मीठ आपल्याला कोणत्याही किराणा मालाच्या दुकानावर खडेवालं मीठ भेटतं। तुम्ही पावडर घेशाल ना तर पावडर मध्ये कदाच थोडंफार साधं मीठ किंवा सेंधं मीठ येतं, म्हणून खड्यावालंच मीठ तुम्ही किराणा मालाच्या दुकानावर सहज भेटतं तर तिथून घेऊन घ्यायचं आहे। वजन उतरवण्यासाठी, आजार सगळे दूर होण्यासाठी जे लिंबू पाणी बनवले जातं, ते लिंबू पाणी बनवण्याची पण एक पद्धत असते आणि ती पद्धत आता मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे। लिंबू पाणी बनवण्यासाठी हे मी 4 लिंबू घेतलेले आहेत, पण आपल्याला त्याच्यातनं 2, लहान असेल तर 2 आणि मोठा असेल तर 1च लिंबू आपल्याला यूज करायचा आहे एका वेळेस। लिंबूला मस्त कोमट पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकून व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याच्यावरचे बॅक्टेरिया निघून जातील। कारण की लिंबू पाणीमध्ये लिंबूचे वरचे सालचा पण उपयोग करायचा आहे आणि म्हणून त्या पाण्यामध्ये व्यवस्थित चोळून चोळून धुवून घ्यायची आहेत। आता मिठाच्या पाण्याने व्यवस्थित धुवून घेतल्यावर त्याला पुसून पण घेऊया आपण व्यवस्थित, आणि त्याला व्यवस्थित पुसून घेतल्यानंतर आपल्याला एक छोटीशी तुमच्याजवळ किसणी असेल किंवा मोठी बी किसणी असेल तरी चालेल, त्याच्याशी लिंबूची आपल्याला फक्त वरची सालच किसून घ्यायची आहे। त्याच्यामधला पांढरा भाग आहे ना तो नाही किसायचा, मधला पांढरा भाग असतो ना तो कडू लागतो, वरची साल अजिबात कडू लागत नाही बरं का। आणि म्हणून आपल्याला वरची साल घ्यायची आहे। ही वरची साल तुम्ही किसताय ना, तर किसताना तुम्ही नीट अनुभव करा, या सालचा वास अगदी लिंबू सारखा एकदम सुगंधीदार येत आहे। साल किसल्या गेल्याने लिंबूचा वास अगदी बाहेर दरवळून निघालेला आहे
आणि तोच वास आपल्या लिंबू पाणीमध्ये येणार आहे. म्हणून ते लिंबू पाणी पिण्यासाठी आपल्याला फार स्वादिष्ट लागणार आहे बरं का. आणि हे लक्षात ठेवायचंय, लिंबू एकदम शेवटपर्यंत किसायचं नाही, नाही तर त्याची जी पांढरी साल आहे ना, ती पांढरी साल जर मध्ये आली तर ती मात्र लिंबू पाणीमध्ये कडवट लागते. आणि म्हणूनच वरवरची हिरवी किंवा पिवळी जी साल असते तीच आपल्याला किसून घ्यायची आहे. पहा मी कशी लिंबूची साल वरवरची किसून घेतली आहे. आता ही साल तुम्ही बघा तर खरी, हिचा सुगंध घेऊन बघा, अगदी लिंबूचा नॅचरल सुगंध त्याच्यामध्ये येत आहे. बरेच लोक लिंबू पाणी बनवताना लिंबूची साल फेकून देतात कारण की त्यांना लिंबूचे सालचे महत्व माहीत नसते आणि म्हणून ते असं करतात. लिंबाच्या रसापेक्षा लिंबाची साल अत्यंत महत्वाची असते, कारण की लिंबाच्या रसापेक्षा लिंबाच्या सालेमध्येच अनेक घटक, मिनरल, विटामिन्स, आयुर्वेदिक घटक असतात. एवढेच नाही, याच्यात सर्वात महत्वाचा घटक म्हणजे विटामिन सी, ज्याला विटामिन क असे पण म्हणतात. ते रसापेक्षा सालीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्रचूर मात्रामध्ये असते आणि म्हणूनच विटामिन सी आपल्या रक्तवाहिन्या बळकट करण्यासाठी अत्यंत महत्वाचा घटक आहे. आणि नसा ब्लॉक होणं, नसा वाकड्या होणे, हा जो शरीरामध्ये नसांचा त्रास आहे तो पण बिलकुल निघून जातो. मिक्सरचे भांडे घ्यायचे आहे, त्याच्यात ते लिंबूचे साल टाकायची आहे आणि त्याच्यात तुम्हाला जेवढं गोड आवडतं त्याप्रमाणे 2 चमचा किंवा वाटी, छोटी वाटी भरून साखर टाकायची आहे. 2 चमचा मध टाकायचे आहे. जर तुम्हाला साखर नसेल टाकायची तर 2च्या ऐवजी 3 चमचा मध टाकायचा आहे. याच्यामध्ये तिसरा जो घटक टाकायचा आहे तो आहे काळं मीठ. काळं मीठ 5 ग्राम सारखं टाकायचं, म्हणजे छोटासा एक तुकडा टाकायचा आहे. काळ्या मिठाने गॅस निघून जातो आणि पचनशक्ती आपली सुधारते. कारण की आपण हे ड्रिंक बनवत आहेत, याच्याने आपलं वेट लॉस पण होणार आहे आणि म्हणूनच याच्यात काळं मीठ टाका. याच्यात चौथा घटक मध टाकायचं आहे. 2 चमचा मध टाकायचे आहे. ज्यांना चरबी कमी करायची आहे, ज्यांना चरबी बर्न करायची आहे, त्यांच्यासाठी हा घटक अत्यंत महत्वाचा आहे. जर तुमच्याजवळ मध नसेल तर तुम्ही गूळ पण वापरू शकता. गूळ पण इन्स्टंट एनर्जी देतो. गुळामधल्या घटकांमुळे शरीरामध्ये पोषक तत्वाची कमी पडत नाही. गूळ अत्यंत प्रभावी आहे आणि म्हणूनच तुम्ही याच्यामध्ये मधाच्या ऐवजी गूळचा पण उपयोग करू शकता. त्याच्यात थोडंसं पाणी टाकायचं आहे. आता हे सर्व जिन्नस मिक्सरमध्ये फिरवून चांगले बारीक करून घ्यायचे आहे, चांगले एकजीव करून घ्यायचे आहेत. सर्व जिन्नस मिक्सरमध्ये चांगले मिक्स फिरवून घेतल्यानंतर आपल्याला तुम्हाला जेवढे एक ग्लास लिंबू पाणी बनवायचे ते 1 ग्लास लिंबू पाणी टाका त्याच्यामध्ये आणि त्याला चांगलं मिक्स करा आणि मग त्याच्यामध्ये तुमच्या आवश्यकतेप्रमाणे लिंबू टाका. आता हे लिंबू मोठे आहेत म्हणून मी 1च लिंबू टाकते आहे आणि छोटे लिंबू असेल तर 2 लिंबूचा रस त्याच्यामध्ये पिळून टाकायचा आहे आणि त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. लिंबूचं पाणी अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याला गाळून घ्यायचं आहे. चांगलं 1 मिनिटापर्यंत चांगलं मिक्स करायचं आहे आणि मगच त्याला गाळून घ्यायचं आहे बरं का. हे जे लिंबू सरबत तयार झालेलं नाही, हे लिंबू सरबत आयुर्वेदिक दृष्ट्याने अत्यंत महत्वाचे लिंबू सरबत तयार झालेले आहे. या लिंबू सरबतने तुमचे सरबत वजन कमी करण्यासाठी, उष्णता घालवण्यासाठी आणि नसांचा ब्लॉक दूर करण्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे. हे लिंबू सरबत पिण्याने वजन कमी होणार आहे, नसांचे ब्लॉक खुलून जाणार आहे, शरीरातील उष्णता कमी होणार आहे, पचनशक्ती सुधारणार आहे आणि पचनशक्ती सुधारल्याने तुमचे शरीर अनेक आजारांपासून मुक्त होणार आहे. रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी, उष्माघातकाचा त्रास होऊ नये याच्यासाठी हे सरबत अत्यंत महत्वाचे सरबत आहे. या लिंबू पाणीमध्ये अशा 2 वस्तू आपण टाकलेल्या आहेत की हे लिंबू पाणी आयुर्वेदिक अमृत आहे. हे लिंबू पाणी नाहीये बरं का, आयुर्वेदिक अमृत आहे. हे लिंबू पाणीमध्ये पाणी कसं टाकायचं आहे तर कोमट पाणी किंवा साधं पाणी टाकून हे लिंबू पाणी बनवा तर तुम्हाला याचे पुरेपूर प्रॉफिट मिळतील. हे लिंबू पाणी म्हणजे एक प्रकारचं लिंबू सरबतच आहे बरं का. तर हे लिंबू सरबत तुम्ही केव्हाही बनवून केव्हाही पिऊ शकता. लिंबू पाणी तुम्ही जेव्हा बी बनवा ह्याच पद्धतीने बनवा आणि पिया, जेणेकरून तुम्हाला लिंबू पाण्याचे पुरेपूर प्रॉफिट भेटेल. अशाच नव्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत
जय श्री कृष्ण.